लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। अंबडलिक रोडवरील खड्ड्यांमुळे पेंटर सुनील दादाजी बोरसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बोरसे कुटुंबियाच्या मदतीसाठी आता पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत। आज उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रवींद्र देवरे आणि ज्योती जन्मोत्सव समितीचे प्रकाश महाजन यांनी बोरसे कुटुंबियाची भेट घेतली। या भेटीदरम्यान बोरसे कुटुंबाची परिस्थिती पाहून विलास शिंदे यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले। सुनील बोरसे कुटुंबातील कर्ते पुरुष होते। त्यांच्या पश्चात कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आता महिलांवर आली आहे। पेंटिंगच्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या सुनील बोरसे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातांमध्ये काही नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्वही आले आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचा सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे, अशी भूमिका विलास शिंदे यांनी मांडली। अंबडलिक रोडची पाहणी आपण आणि उपमहापौरांनी यापूर्वी केली होती। संबंधित कंत्राटदाराच्या कामातील दिरंगाईबाबत त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र प्रशासनाच्या नियमानुसार थेट ब्लॅकलिस्ट करता येत नसल्याचे सांगण्यात आले। संबंधित कंत्राटदारांना नोटिसा देण्यात आल्या असून दंडही वसूल करण्यात आला आहे। मात्र कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच एका कुटुंबाने आपला आधार गमावला आहे। त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे। गरज पडल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अशा घटनांमध्ये नेमकी जबाबदारी कोणाची आहे हे निश्चित झाले पाहिजे, अशी मागणी विलास शिंदे यांनी केली। बोरसे कुटुंबाला महापालिकेच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी महापौर आणि मनपा आयुक्तांशी चर्चा करून ठोस निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान प्रकाश महाजन यांनी बोरसे कुटुंबाच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित केला। कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने आता या कुटुंबाकडे उत्पन्नाचे साधन काय, असा सवाल उपस्थित करत कुटुंबातील एका व्यक्तीला तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली। यावर विलास शिंदे यांनी महापौर आणि मनपा आयुक्तांशी चर्चा करून कुटुंबातील व्यक्तीला रोजगार मिळवून देण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। तर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रवींद्र देवरे यांनी बोरसे कुटुंबाला केवळ आश्वासन नको तर भरीव आर्थिक मदत आणि रोजगाराची ठोस हमी मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली। संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यासोबतच महापालिकेच्या माध्यमातून बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातील व्यक्तीला मनपामध्ये नोकरी देण्याच्या मागणीसाठी उद्या मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याची रवींद्र देवरे यांनी सांगितले। तसेच लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अंबडलिक रोडची परिस्थिती आणि बोरसे कुटुंबाचा मदतीचा मुद्दा त्यांच्या निदर्शनात आणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर। लवकरात लवकर मानधनावर म्हणा किंवा नोकरी द्यावी, कारण ह्या घराचा कर्ता पुरुष गेलेला आहे। त्या घरावर कमवता कोणीच नाही, तर लवकरात लवकर नोकरी देण्याचं काही आपलं नियोजन आहे का? नक्कीच आपण जी भावना आता व्यक्त केली ती परिस्थिती त्या कुटुंबाची बघितली तर मला असं वाटतं सुनील भाऊ बोरसे जे आज आपल्यामध्ये नाही आहे आणि ते एकमेव कर्ता पुरुष ह्या संपूर्ण परिवाराचे पालन पोषण करणारा पालनहार होता आणि आज त्या परिवारामध्ये मला असं वाटतं दुसरं कोणी परिवार सदस्य त्या ठिकाणी चालू शकत नाही। तर नक्कीच अशा याच्यामध्ये महापौर साहेब आणि सन्माननीय आयुक्त यांच्याशी चर्चा करून ह्या कुटुंबाला सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही सुद्धा प्रशासनाला विनंती करू की आपण याच्यामध्ये या कुटुंबातील एखादा सध्या नाशिक महापालिकेमध्ये मानधन तत्वावर का व्हायला त्या ठिकाणी सेवेत घ्यावं। मागे इथले मागे सैनिक त्याला एक दिव्यांगच मुलगा होता। आता त्यांची आई वारली, मी तुला जाऊन सोनिका गायकवाड वारली, त्यांची आईच मी अंत्यविधीला जाऊन आलो असता म्हणून मी थोडाच लेट करतो। तुम्हाला माहिती आहे मागं प्रभाकर निकमईला मी सुरू केलं, सगळ्यांना मदत मिळायला लागली। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही जे सुनील बोरसे अपघातात मरण पावले त्यांच्या भेटीसाठी आलेले, काय सांगाल? अतिशय दुःखद घटना आहे। परिवारामध्ये एकटा कमवता व्यक्ती होता। आज घरामध्ये जर बघितलं तर 3 मुलींचा विवाह करायचा बाकी आहे। घरामध्ये महिला कुटुंब चालू शकत नाही। निश्चितच महानगरपालिकेच्या वतीने आणि त्या ठेकेदारच्या वतीने त्यांना चांगली आर्थिक मदत देण्यात यावी आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नोकरी देण्यात यावी, या बाबतचं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने निवेदन देणार आहोत। आपण जर बघितलं, गेल्या अनेक वर्षांपासून कुंभमेळ्याच्या हे काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे। आपण शिवसेनेच्या माध्यमातून कधी पत्र दिलं आहे का खड्ड्यांबाबत?
नाही, आत्तापर्यंत तर आम्ही कुठलंही पत्र दिलेलं नाही, परंतु नाशिककर हैराण झालेले आहेत, वैतागलेले आहेत या खड्ड्यांमुळे. पूर्ण रस्ते जर बघितलं तर ट्रॅफिक जाम असते. सातूरमधून तर CBSपर्यंत जायचं जर ठरलं तर साधारण अर्धा एक तास धरूनच चालायचं. अनेक ॲम्ब्युलन्स वाजत असतात, त्यांचा सायरन वाजत असतो. जीव घेणं हा प्रवास हा किती दिवस चालणार आहे. या ठेकेदारांनी आणि सत्ताधार जे मेंबर असतील मी त्यांना एक विनंती करतो की लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. परंतु महायुतीमध्ये महायुतीमध्ये आपलं पण आहे सरकार, मग त्याच्याबद्दल सत्ताधारी आपण पण आहात, काय सांगणार? 100% अनेक ठिकाणी रस्त्यांचे कामं चालू आहे. कुंभमेळ्याच्या याच्यात आणि पावसाच्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याचे कामं थांबले होते, परंतु जोरात पक्षाच्या वतीने आणि सत्ताधारी जे मेंबर असतील त्यांनी हे कामं चालू केलेले. नाशिक शहरात बघितलं 10 बळी गेलेले. मग आपण या संदर्भात, या रस्त्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार का? 100% भेटणार. ते जेव्हा आता दौऱ्यावरती येणार आहेत, आम्ही शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा जे शिवसेना आहे त्याच्या वतीने ते नगर विकास मंत्री पण आहेत, त्यांना आम्ही निवेदन देणार की नाशिककडे आपण जास्तीत जास्त लक्ष द्यावं ही आम्ही विनंती करणार आहोत. दुपारी माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांचा दूरध्वनीवर आला आणि त्या फोनवरून त्यांनी सांगितलं का आपल्या अंबरनाथवरती जी घटना घडलेली आहे आणि सुनील भाऊ बोरसे यांचा अपघाती त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. खरं तर नाशिक शहरामध्ये मला असं वाटतं ही 8वी घटना आहे. जे काही सिंहस्थाच्या माध्यमातून जे रस्त्यांचे आणि इतर युटिलिटीचे कामं सुरू आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांना जो काही त्रास सहन करावा लागतो आहे, नुसता त्रासच सहन नाही करावा लागत आहे, तर त्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. अपघातांमध्ये कायमस्वरूपीचा अपंग तो अनेक बांधवांना आलेला आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, माता भगिनी असतील. आणि काल ही 8वी घटना जी झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आमच्या सातूर परिसरामध्ये घडलेली आहे. आणि ही दुर्दैवी घटना काल घडल्यामुळे आज या बोरसे परिवारावरती फार मोठा त्यांचा एकमेव आधार या परिवाराचा होता. आज जेव्हा त्यांच्या परिवाराला भेटलो तर अक्षरशः जे दुःख जर बघितलं त्या संपूर्ण परिवारामध्ये एकमेव कर्ता पुरुष म्हणून सुनील बोरसे हे होते आणि या सगळ्या महिला हा परिवार चं पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावरती. कालच काही कामाच्या शोधात असताना बाहेर पडले होते आणि अशी घटना घडली. मला असं वाटतं की फार दुर्दैवी घटना. लिंक रोडला 2-3 घटना घडलेली आहे. मागच्या वेळेससुद्धा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्या संदर्भात मी स्वतः आणि महापौर असतील, स्थानिक प्रभाग क्रमांक 16चे नगरसेवक 4ही नगरसेवक होते आणि त्या ठिकाणी दौरा केला. सन्माननीय अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी होते आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ह्या कामाला दिरंगाई होते आहे. त्याच्याकडनं त्या कामांच्या बाबतीमध्ये वर्क ऑर्डरच्या बाबतीमध्ये जे काही त्याला नियम घालून दिले होते ते नियमाचं त्या ठिकाणी पालन होताना दिसलं नाही आणि म्हणून त्याच्यावरती तात्काळ ब्लॅकलिस्टेड त्याला करावा अशी त्यावेळेस आम्ही सूचना केल्या होत्या. परंतु त्या सूचना सन्माननीय आयुक्तांनी केल्या, त्याच सूचना महासभेमध्ये सुद्धा केल्या. परंतु प्रशासनाकडनं अशी माहिती आलेली की एखादा कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असेल त्याला तुम्ही एकाच याच्यावरती असं अटीवरती किंवा एक काही चूक झाली त्याच्यावरती का तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करू शकत नाही. त्याला या अगोदर काही नोटीस गेल्या पाहिजे, 3 नोटीस गेल्या पाहिजे, त्याच्याकडनं पॅनलाईज केलं पाहिजे, त्याच्याकडनं पॅनल काम चुकापणा होतोय किंवा चुकीचं होतंय असं त्याला महापालिकेकडनं नोटीस गेल्या पाहिजे. त्या नोटीस पण गेलेल्या आहे, परंतु काही प्रमाणात त्याच्याकडनं पॅनल्टी पण भरून घेतलेली आहे. तरी पण प्रशासनाने यावरती अजून ॲक्शन घेतली नाही. तर नक्कीच ही घटना आता घडून गेलेली आहे. परत अशी वेळ कोणावरती येऊ नये याकरता असे जे काही निष्काळजीपणाने जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. नक्कीच याच्यामध्ये आम्ही त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की मनुष्यवधाचा गुन्हा जो निष्पाप बळी जात आहे त्यांची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे आणि जबाबदारी निश्चित करून जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर जे असतील बेजबाबदारपणाने काम करत असतील, जे महानगरपालिका आणि शासनाने नियम घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करत असतील अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांवरती मनुष्यवधाचा गुन्हा आणि त्याची जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल करा. बोरसे कुटुंबियांना कशी आर्थिक मदत होईल? नक्कीच यामुळे मागच्या महासभेमध्ये जी विशेष महासभा झाली होती त्यावेळेस अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत ज्या घटना घडूच नाही, परंतु जर घडल्या त्याच्याकरता त्यांना काही महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही सहाय्य किंवा आर्थिक सहाय्य असेल ते मिळवण्याकरता आम्ही एक कमिटी त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून बोरसे कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी मदत दिली जाईलच. परंतु नुसत्या मदतीनं त्या कुटुंबाचं मला असं वाटतं फार मोठा आधार होईल असं नाही. ती व्यक्ती काही परत येणार नाही,
परंतु या अशा घटना घडूच नये याच्यावरती ठोस उपाययोजना करणं खऱ्या अर्थानं आमचं कर्तव्य आहे आणि ते प्रशासनाला आम्ही करायला भाग पाडू. एखाद्या कॉन्ट्रॅक्टवर गुन्हा दाखल नाही, मी तुम्हाला बघा याच्यापूर्वी तेच सांगितलं का कामं जे आता सुरू आहेत की लगेच एखादी घटना घडली आणि त्याच्यावरती आपण डायरेक्ट गुन्हा दाखल केला असं होत नाही. त्याला जे काही निकष आहेत ते निकष असे आहे की त्याला नोटीस गेल्या पाहिजे, यापूर्वी नोटीसनंतर त्याच्याकडनं पेनल्टी भरून घेतल्या गेल्या पाहिजे आणि नंतर त्याला तिसरी स्टेप जी आहे ती स्टेप जी आहे की त्याच्याकडनं त्याच्यावरती ब्लॅकलिस्टर करणं त्याला करावं लागतं आणि हा गुन्हा दाखल करावा लागतो. पण अंबड रोडला ह्या 2 घटना मी यापूर्वी आपल्या समोर सांगितले की अंबड लिंक रोडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा अनेक वेळा हा निष्काळजीपणा दिसून आलेला आहे आणि त्याचा त्रास स्थानिक सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी झालेला आहे. लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.